कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 7 ते 8 वर्षानंतर कोरोनानंतर ही निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूक लागली परंतु पहिले एक वार्ड होता. आता एक पॅनल झाले आणि त्याच्यामध्ये 4 उमेदवार आहेत. त्यामुळं प्रचार करताना थोडी तारेवरची कसरत होते. कारण हा भाग जो 1 नंबर पॅनलचा आहे, हा दुर्गाडी किल्ला ते गौरीपारा तलावापर्यंत आहे. त्यामुळे या पॅनलमध्ये खूप अशा मोठ्या संकुल आहेत, सोसायट्या आहेत, काही ग्रामीण भाग आहेत. परंतु आम्ही ग्रामीण भागामध्ये गावं आहेत, ग्रामीण सळम भाग आहे, त्या भागामध्ये आम्ही डोर टू डोर स्वतः उमेदवार फिरलो. त्यानंतर आमची दुसरी टीम असते, कार्यकर्त्यांची टीम असते, ते सुद्धा फिरतात. आणि सोसायटीमध्ये जाताना आम्ही 4ही उमेदवार पॅनलचं जातो. आता 1 नंबर पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत. वरुण सदाशिव पाटील 1 मधून आहे, त्यांची निशाणी आहे कमल. ब मध्ये सुप्रिया प्रभुनाथ भोईर यांची निशाणी आहे धनुष्यबाण. क मध्ये शालिनीताई सुनील वायले यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मी स्वतः उमेदवार जयवंत बाराम भोईर, माझी निशाणी आहे धनुष्यबाण. लोकांना एवढंच आवाहन करतो आम्ही की 4ही उमेदवारांना आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. तुमची विकास कामं आम्ही करत आलेलो. याच्या आधी सुद्धा मी 15 वेळेला नगरसेवक होतो. त्याच्यानंतर वरुण पाटील सुद्धा 1 टर्मचा नगरसेवक आहे. त्यानंतर सुप्रिया भोईर या सुद्धा त्यांचे मिस्टर म्हणजे भाऊ, आमचे भाऊ प्रभुनाथ भोईर हे सुद्धा नगरसेवक झालेले आहेत. आमच्या घरामध्ये भाऊ आमचे आमदार आहेत. नंतर ड मधून स्वतः मी उमेदवार लढवतो आणि मी माझी निशाणी धनुष्यबाण आहे. क मधून शालिनीताई वायले यांची निशाणी धनुष्यबाण आहे. 1 कमल 3 धनुष्यबाण. आम्ही लोकांना आवाहन करतो, मतदान आवाहन करतो, कुठे नाही पाहता फक्त 1 कमल 3 धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. राहिलेली कामं नक्कीच आम्ही पूर्ण करू. कारण कल्याण डोंबिवलीवर नक्कीच सत्ता येणार आहे महायुतीची. त्याच्यात महायुतीची सत्ता आली तर 4 नगरसेवक त्या प्रभागाला भेटणार आहेत. प्लस 1 महापौर असेल, 1 स्टँडिंग चेअरमॅन असेल, आपले आमदार आहेत. त्यामुळं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने चांगल्या प्रकारे काम होत आहे. आमदार साहेबांच्या मार्गदर्शन चांगल्या प्रकारे प्रचाराचं काम होत आहे आणि प्रचार हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांचा, नागरिकांचा आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही अशी शंका नाही की कुठेतरी आम्ही कमी पडतो. लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रमाणात भेटतो आणि आम्ही सर्व 4चे 4 उमेदवार निवडून येणार. मतदारांना आवाहन करतो, आम्हाला 15 तारखेला कुठेही नाही जाता आम्हाला भरघोस मताने निवडून द्या आणि येणाऱ्या 16 तारखेला गुलाल आपला जे गुलाल उधळाला सर्व मतदारांनी या असे आवाहन करतो.